श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. भरणी श्राद्ध पक्षातील एक महत्त्वाची तिथी ती म्हणजे भरणी श्राद्ध. भरणी श्राद्ध कोणाचं करावं, कोणी करावं, कोणाला भरणी श्राद्ध करायचा अधिकार आहे, महिलांचं भरणी श्राद्ध केलं जातं का, तर हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमीला आपण भरणी श्राद्ध करत असतो. 27 नक्षत्र असतात. जेव्हा भरणी नक्षत्र येतं तर तेव्हा भरणी श्राद्ध करण्याची भरणी श्राद्ध स्त्रियांचं केलं जात नाही. एक महत्त्वाचं आहे की स्त्रियांचं आपण भरणी श्राद्ध करू शकत नाही. पुरुषांचं भरणी श्राद्ध करावं, आवर्जून करावं. जसं मी तुम्हाला सांगितलं की व्हिडिओच्या सुरुवातीला की भरणी तिथी ही अतिशय महत्त्वाची तिथी मानली गेली आहे. या भरणी तिथीला जर तुम्ही एखादा मृत्यू पावलेला व्यक्तीचं, आता आधीच सांगते की एखादा व्यक्ती मृत्यू पावला आहे आणि लगेच 4-5 महिन्याने जर श्राद्ध पक्ष आलं तर त्याचं भरणी श्राद्ध करायचं नाही. एखादा व्यक्ती जेव्हा मृत्यू पावतो त्याच्यानंतर त्याचं वर्ष श्राद्ध केलं जातं आणि त्याच्यानंतर त्याची भरणी श्राद्ध केलं जातं. तर याचं कारण तुम्हाला सांगते. जेव्हा एखादा व्यक्ती मृत्यू पावतो तर तो वर्षभर त्याचं प्रेत आत्माच असतो. म्हणून बघा, त्याचं दर महिन्याला श्राद्ध घालायचं पद्धत असते आणि त्याच्या नावाने उपवास करून जेव घालायची पद्धत असते. दर महिन्यात त्याचं श्राद्ध केलं जातं आणि त्याच्यानंतर एक बघा 11.5 महिन्यानंतर वर्ष श्राद्ध केलं जातं. आता काही ठिकाणी असं असतं की अगदी बघा 6 महिन्यातच एखाद्याचं वर्ष श्राद्ध केलं जातं. कुठे कार्यक्रम आहे किंबहुना वेळी अभावी बऱ्याच काही गोष्टी असा की त्याचं जर वर्षश्राद्ध झालं नाही आहे तर तुम्ही भरणी श्राद्ध करू शकत नाही. कारण तो 1 वर्षापर्यंत प्रेत आत्मा असतो आणि नंतर त्याचं वर्षश्राद्ध केलं जातं आणि नंतर तो पितृ आत्मा होतो, म्हणजे तो पितृलोकात जातो आणि त्याच्यानंतर त्याचे भरणी श्राद्ध करायचं असतं. आता तुम्हाला समजलं असेल की भरणी श्राद्ध नेमकं कोणाचं करायचं आहे. पण हो, 1 वर्ष ज्याचं झालेलं आहे, ज्या व्यक्तीला मृत्यू पाहून 1 वर्ष झालेलं आहे, तुम्ही त्याचं वर्ष श्राद्ध घातलेलं आहे, त्याच्यानंतरचा जो पितृपक्ष येतो तर त्या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये भरणी श्राद्धाला त्याचं पहिलं श्राद्ध केलं जातं आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याची तिथी येते तर तेव्हा आपण त्याचं श्राद्ध घालू शकतो. समजलं असेल. आता स्त्रियांचं भरणी श्राद्ध केलं जात नाही, पुरुषांचं भरणी श्राद्ध केलं जातं. आता भरणी श्राद्ध करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर भरणी श्राद्ध करण्याचा अधिकार घरातल्या कर्त्या व्यक्तीला आहे. तर एखाद्याचे वडील जर मृत्यू पावले असेल तर नक्की पहिली भरणी करावी. मग तो अधिकार, भरणी श्राद्ध करण्याचा अधिकार त्याच्या मुलाला असतो, मुलानंतर त्याच्या पत्नीला असतो. कारण भरणी श्राद्धाचा स्वयंपाकसुद्धा हा त्याची पत्नी करण्याचा अधिकार असतो. किंबहुना काही अडचणी असेल तर मग त्याच्यानंतर भावकीतल्या लोकांनी येऊन तो स्वयंपाक करायचा असतो. पण जर एखाद्या कर्त्या पुरुषाच्या बाईला काही अडचण नसेल तर तिनेच हा स्वयंपाक करावा. जसं त्याचे काही नियम आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की भरणी नक्षत्र खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे. तर या दिवशी दान, तर्पण विधी, होम, हवन या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत, कटाक्षाने करायच्या आहेत. मग त्या आता सकाळी उठल्यावर आपण सूर्याला अर्घ्य देणं, आघारी देणं, ते एक कर्म तुम्हाला करायचं आहे. त्याच्याबरोबर पितरांना तुमच्या घरात जे काही नैवेद्य करण्याची पद्धत असते तर तो करावा आणि नंतर पितरांचं ताट घ्यावं, आघारी घ्यावी आणि त्याच्या आधी तुम्हाला तर्पण विधी करायचा असतो. आघारी घ्यावी, कुत्र्याला तुम्ही ताट घ्यावं, गाईचं ताट घ्यावं, कावळ्याला ताट घ्यावं आणि पंचमहायज्ञ करावं. पितृस्तुती स्तोत्रम आवर्जून पठण करावं. देवपूजा करण्याच्या आधी पितरांना नैवेद्य दाखवण्याच्या आधी तुम्हाला पितृस्तुती स्तोत्रम जे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे तर ते तुम्हाला म्हणायचं आहे. आणि या दिवशी तुम्हाला जेवढं जास्त दान धर्म करता येईल तर तेवढं तुम्हाला आवर्जून करावं. चांगले कर्म करावे. तर तुमची म्हणजे ज्यांची तुम्ही भरणी घालणार आहात, भरणी श्राद्ध तुम्ही करणार आहात, तर नित्यसेवेच्या पुस्तकात तर पितृस्तुती स्तोत्रम आहे जे तुम्हाला म्हणायचं आहे. तर या दिवशी तुम्हाला जेवढं जास्त दान धर्म करता येईल तर तेवढं तुम्ही आवर्जून करावं. चांगले कर्म करावे. तर तुमचे म्हणजे ज्यांचं तुम्ही भरणी घालणार आहात, भरणी श्राद्ध तुम्ही करणार आहात, तर नक्कीच त्यांच्या नावाने तुम्ही कोरडा शिधा देऊ शकता. तर कोरडं दान मग तुम्ही करू शकता. तर की कुठल्या तरी गरीब व्यक्तीचं 1 दिवसाचं जेवण तो करू शकतो असं कोरडा शिधा तुम्ही दान करू शकता. तर एखाद्या गरीबाला तुम्ही अन्नदान करू शकता. आता ज्याचं भरणी आहे तर जर तो पायजामा घालत असेल तर किंबहुना धोतर घालत असेल तर नक्कीच बघा ते तुम्ही दान करू शकता.
वस्त्र दान करू शकता, तर चप्पल दान करू शकता. या पद्धतीने तुम्हाला भरणी श्राद्ध करायचं आहे. भरणी श्राद्धाची ही खूप मोठी तिथी मानली गेली आहे. तर या दिवशी तुम्हाला अगदी ब्राह्मण भोजन भेटलं तर नक्कीच ब्राह्मणांना दान करावं. नाहीतर ब्राह्मणांना कोरडा शिदा दान करू शकता. नाहीतर मग दान करताना पण बघा, तो समोरचा त्या पात्रतेचा असावा, ज्याला गरजूंना दान करायचं असतं. ज्याला गरज आहे तर त्याला दान करावं. जसं मी तुम्हाला सांगितलं की गाई, कुत्रा, कावळा, मुंग्या यांना तुम्ही नक्कीच भोजन घ्यावं. कारण बघा, तुमचे पितर कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन तुमच्या घरात अन्न ग्रहण करणार आहे. असं म्हटलं जातं की ज्या घरात भरणी श्राद्ध केलं जातं, किंबहुना जर आता समजा मृत्यू पावल्यानंतर पहिलं त्याची भरणी केली जाते, तेव्हा आपण काशीला आणि त्र्यंबकेश्वरला जाऊन आपण तिथे बघा दानधर्म आणि पिंडदान केल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं. बऱ्याच व्यक्तीचं असं असतं की आयुष्यात आपण म्हणत असतो की हिंदू धर्मामध्ये काशी केली पाहिजे. सगळ्यांचंच काशी यात्रा किंबहुना त्र्यंबकेश्वर इथे जाऊन दर्शन घेणं, पिंड कर्म करणं, दानधर्म करणं, किंबहुना आपल्या पूर्वजनाप्रती तर्पणविधी करणं, अन्नदान करणं, या गोष्टी खरंच शक्य होत नाही. मग अशा वेळेस काय होतं ना, जर तुम्ही एखादा मृत्यू पावलेला व्यक्ती, आणि ती प्रत्येकाची इच्छा असते म्हणून जर तुम्ही भरणी श्राद्ध केलं किंवा जर त्याच्या भरणीच्या याला जर त्याचं चांगलं दानधर्म केला आणि त्याच्या नावाने तुम्ही जर चांगले उपासना अर्चा जर नक्कीच त्याच्या तिथे गेल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं आणि त्याचंसुद्धा आत्म्याला गती मिळते, त्याच्यासुद्धा आत्म्याला सुख शांती मिळते. आणि आता हे जे आपण सगळं करणार आहोत तर ते आपल्यासाठी अजिबात नाही. पितरांप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आपले पितृ कुठल्या पण योनीमध्ये असेल तर त्यांना सुख शांती मिळण्यासाठी, त्यांना होणारा त्रास आहे तर तो कमी होण्यासाठी आणि त्यांच्या ज्या काही इच्छा राहिल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी, त्यांचे आत्मा जर भटकत असेल तर काहीतरी राहिलं आहे तर ज्या आत्म्याला गती मिळावी, त्यांचा जो काही जन्म होत आहे ना, तर त्या जन्माला त्यांच्या गती मिळावी आणि त्यांना सुख शांती मिळावं म्हणून आपल्याला ही भरणी श्राद्ध करायचं असतं. आणि हे पितृलोक ह्या आपल्याला बघा, संपूर्ण पितृपक्षामध्ये जेव्हा तुमच्या घरात श्राद्ध असतं तर तेव्हा या गोष्टी तुम्ही आवर्जून कराव्या. तर याने पितृ तुमचे आशीर्वाद देतील आणि भरभरून. कारण बघा, ते पृथ्वीवर तुमचे सुख बघण्यासाठी आलेले आहेत, ते तुमचं आनंद बघण्यासाठी आलेले आहेत. पण आपणही त्यांचे खूप काही देणं लागतो. नक्कीच ज्यांच्या घरात भरणी श्राद्ध आहे तर आता म्हणजे बघा, उद्या त्यांना आवर्जून बघा हे कर्म करावे, दानधर्म करावे, वाणी चांगली असावे, कर्म चांगले ठेवावे, निंदा नालस्ती करू नये. आणि अर्थात जो व्यक्ती गेलेला आहे त्याच्याबद्दल तर वाईट अपशब्द चुकूनही बोलू नका, नाहीतर याने बघा फक्त आणि फक्त दोषच तुम्हाला लागू शकतो. तर चला, आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.